तत्पूर्वी वधस्तंभ म्हणजे काय हे निश्चित आपल्याला कळालं पाहिजे. वधस्तंभ या शब्दात अर्थ दडलेला आहे. वध स्तंभ, वधण्याचा स्तंभ म्हणजे वधस्तंभ, मारलं जाण्याचा स्तंभ म्हणजे वधस्तंभ, प्राण हरण होण्याचा स्तंभ म्हणजे वधस्तंभ. वधस्तंभ हा काही येशू ख्रिस्ताच्या काळापासून किंवा येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेल्यापासून लोकांना ठाऊक होता असं मुळीच नाही. येशू ख्रिस्त क्रुसावर जाण्याआधी लोकांना वधस्तंभ ठाऊक होता. पण हा वधस्तंभ त्यांना कुठला ठाऊक होता? लोकांना हे ठाऊक होतं की वधस्तंभ एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी चोर, लुटारू, अपराधी यांना शिक्षा दिली जायची. क्रुसावरती त्यांना खिळून मारण्याची रोमी साम्राज्यामध्ये प्रथा होती. जे अट्टल गुन्हेगार आहेत त्यांना क्रुसावर खिळलं जायचं आणि त्यांचा प्राण हरण केला जायचं. भारताची शेवटची शिक्षा एखाद्या अपराध्याला देण्याची असेल ती म्हणजे गळफास. परंतु रोमी साम्राज्यामध्ये ही शिक्षा होती की लोकांना, जे लोक भयंकर घोर अपराधी आहेत त्यांना वधस्तंभावरती खेळलं जात होतं. वधस्तंभ. देवाच्या प्रिय लोकांनो, जर गावाच्या बाहेर एका ठिकाणी एखाद्या चोर किंवा लुटारूला क्रुसावरती खेळलेला आहे आणि मग तुम्ही तुमच्या गावात जिथं तुम्ही राहता तिथून ज्यावेळेस तुम्ही आपला परिवार घेऊन प्रवासाला निघता, समजा इमॅजिन करा गाढवावरती तुम्ही सगळं सामान लादलेलं आहे, छोटी चिल्ले पिल्ले तुमची लेकरं त्या गाढवावरती बसवलेली आहेत, आई वडील दोघ जण त्या गाढवाला पकडून चाललेले आहेत, पूर्ण प्रवासाचा त्यांचा हेतू आहे आणि पूर्ण मार्गस्थ हा परिवार झालेला आहे. सगळे चालतायत आणि छान गप्पा गोष्टी चालल्यात आणि कदाचित मामाच्या गावी चाललेत मुलं, काहीतरी अशी एक स्टोरी आहे. आणि मग जाता जाता जाताना या बापाला त्या परिवारातील पित्याला लांबून कुठून तरी, अरे तिकडं डोंगरावरती बायकोला कोण होतं, तिकडं बघ, लेकरांना दिसता कामा नये, काय झालं, तिकडं क्रूस आहे, नको, त्या माणसाच्या रडण्याचा आवाज येईल, नको, त्याच्या जखमा बघून लेकर घाबरतील, नको त्या ठिकाणाकडून जायला, आपल्याला भले फिरून जावं लागलं पण त्या वधस्तंभाकडे अजिबात जायचं नाही, कारण की तो वधस्तंभ पाहून लेकर घाबरतील. वधस्तंभ म्हणजे अशांतीचं ठिकाण, वधस्तंभ म्हणजे यातना, वधस्तंभ म्हणजे दुःख, क्लेश, व्याधी, वधस्तंभ म्हणजे किंचाळणं, वधस्तंभ म्हणजे रडणं, आक्रोश करणं, वधस्तंभ म्हणजे चोर आणि लुटारू, वधस्तंभ म्हणजे अत्यंत वाईट जागा. देवाच्या प्रिय लोकांनो, वधस्तंभ असं ठिकाण होतं की एखादा परिवार तिथून जाणार असला तरी त्यांना मार्ग बदलावा लागायचा, कारण की वधस्तंभ अतिशय तिरस्काराचं ठिकाण होतं. वधस्तंभाकडे पाहून कोणाला चांगलं वाटत नव्हतं. वधस्तंभ अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायक होता आणि म्हणून लोक मार्ग बदलून जायचे. असा हा वधस्तंभ चोर आणि लुटारूंसाठी. काही वर्ष असंच चोर लुटारूंना वधस्तंभावरती खेळलं जायचं आणि पाहता 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 त्या ठिकाणी एका चोराचा नंबर आला. एका लुटारूचा शहरामध्ये दंगा केला होता ना, कदाचित त्याचा त्या दिवशी नंबर होता. परंतु त्याचा नंबर रद्द झाला. देवाच्या प्रिय संतगणांनो, त्याच्या ऐवजी लोकांनी ओरड केली की त्या दंगा करणाऱ्या व्यक्तीला सोडून द्या, पण हा जो यहुदी व्यक्ती आहे याला मात्र वधस्तंभावरती खेळा. आणि तुम्हाला ठाऊक आहे, बरब्बाला सोडून देण्यात आलं, मुक्त झाला बरब्बा. अपराधी असताना बरब्बा मुक्त झाला, पण अपराधी नसताना अपराधांमध्ये गणलेला ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती मारला गेला. वधस्तंभावरती ख्रिस्त ज्या दिवशी मेला त्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत, आजपर्यंत, त्या वधस्तंभावर ख्रिस्त जाण्याच्या आधीपर्यंत वधस्तंभ भीतीचं ठिकाण होतं, वधस्तंभ डावलून जाण्याचं ठिकाण होतं, वधस्तंभ दुःख आणि यातनेचं ठिकाण होतं, वधस्तंभ म्हणजे भीतीचं ठिकाण होतं. वधस्तंभ जे भीतीचं ठिकाण होतं, ख्रिस्ताच्या बलिदानामुळे ते प्रीतीचं ठिकाण झालं. वधस्तंभ आशेचं ठिकाण झालं. वधस्तंभाकडे आता लोक पाठ फिरून पळून जात नाहीत, लांब जरी असले ते वधस्तंभाकडे धावत येतात, कारण की वधस्तंभावरती देवाने आपला पुत्र दिला आहे.
वधस्तंभाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. हा वधस्तंभ. आणि बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं, कशाचा अभिमान नकोय आम्हाला. आता इथून पुढे आम्हाला अभिमानाची गरज आहे. आणि तो फक्त कसला अभिमान असावा? तो फक्त ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमान आम्हाला असावा. कोणी आमेन म्हणेल का या गोष्टीला? बाकी नको आम्हाला आता कसलाच अभिमान नको. खूप मोठं घर आहे आमचं, आम्ही अशी कार घेतली, आमच्याकडे एवढं बॅलन्स आहे, आमच्या एवढ्या कंपन्या आहेत, आम्ही इतकं मोठं चर्च बांधलं, आमच्याकडं एवढी शेतीवाडी आहे, आम्ही असं केलं, आम्ही तसं. तुम्ही कितीही मोठं करा, तुम्ही कितीही मोठं काम करा, पण ते वधस्तंभ एवढं मोठं होऊ नाही शकत. म्हणून आमच्यासाठी वधस्तंभ हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे. गलतीकारास पत्र 6 अध्याय 14 वचन. गलती 6:14. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खेळलेला आहे. पुन्हा एक बार पौल गलतीच्या मंडळीला सांगतो, वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कुठल्याही गोष्टीचा अभिमान बाळगणं माझ्याकडून न घडो. वधस्तंभाचा अभिमान, इतका अभिमान की त्या अभिमानापेक्षा कसल्याही गोष्टीचा अभिमान बाळगणं माझ्याकडून न घडो, असं पौल म्हणतो. हा जो वधस्तंभ आहे ख्रिस्ताचा, याचा का आम्हाला अभिमान असावा? सगळ्यात पहिली गोष्ट, हा वधस्तंभ उणेपणा दूर करणारा वधस्तंभ आहे. उणेपणा दूर करणारा वधस्तंभ. आणि काही वेळा मी ते गाणं टाळतो, पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी, पुष्कळ अजूनही उन्हा. देवाच्या प्रिय लोकांना लक्ष देऊन ऐका. जोपर्यंत ख्रिस्त वधस्तंभावर गेला नव्हता त्या दिवसापर्यंत फक्त एक आडवा खांब होता, म्हणजे वजाबाकीचं चिन्ह. फक्त आडवा खांब होता. पण ख्रिस्त जगात आला आणि त्याने आडव्या खांबावरती गाठ मारली आणि वजाबाकीच्या चिन्हाला त्याने अधिक केलं. जे तारण नव्हतं ते तारण आम्हाला मिळालं. आता आम्ही मायनस मध्ये नाही, आता आम्ही प्लस मध्ये चालत आहोत. आता आम्ही उणेपणामध्ये नाही, ख्रिस्ताची परिपूर्णता आम्हाला मिळाली. एलियाचा दुप्पट अभिषेक आलिशाला मिळाला. एलियाने 7 चमत्कार केले, आलिशाने 14 चमत्कार केले. पण कुठंच असं बायबल सांगत नाही की येशू पेक्षा दुप्पट अभिषेक तुम्हाला मिळालाय. पण येशूकडे असलेली परिपूर्णता आम्हाला मिळाली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वधस्तंभाने आम्हाला परिपूर्णतेकडे आणलेलं आहे. वधस्तंभ म्हणजे परिपूर्णता. वधस्तंभाने आमचं उणेपण दूर केलं. जर ख्रिस्त वधस्तंभावर गेला नसता तर आजही आम्ही तसंच बोलत राहिलो असतो. जुन्या करारातल्या प्रार्थना, प्रभू मी कीटक आहे. अजूनही लोक म्हणतात, देवा मी गाढव आहे, देवा मी कीटक आहे, देवा मी धूळ आहे, देवा मी माती आहे. बस करा, बंद करा त्या प्रार्थना. तुम्ही धूळ, माती, कीटक आणि चिखल नाही, तुम्ही देवाच्या प्रतिरूपाचे आहात. ख्रिस्ताच्या वधस्तंभाला व्यर्थ ठरवू नका. त्या वधस्तंभाच्या सामर्थ्याने तुमच्यातलं उणेपण काढून टाकलेलं आहे. मृत्यूची सत्ता नष्ट झाली आहे, पापाची, शापाची सत्ता नष्ट झाली आहे. आणि तुमचा खरा दुश्मन, खरा वैरी तो सैतान प्रभू येशूच्या पायाखाली तुडवण्यात आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही महाविजेते ठरला. त्याचं एकच कारण, येशूचा वधस्तंभ. फार महत्वाचा येशूचा वधस्तंभ. चर्चकडे पाहिलं तर कसं कळतंय चर्च आहे? सगळ्यात उंचावरती वधस्तंभ आहे. आमेन, हालेलुया. काय लोक विरोध करतात, काय दिखावा करायचा, आम्ही मूर्तीपूजा मानत नाही, कशाला चर्चवरती क्रॉस, कशाला बिशप साहेब गळ्यात क्रॉस घालतात, कशाला फादर गळ्यात क्रॉस घालतात. मला आयडल वर्शिप वेगळी, परंतु जगाला कळू द्या की तुम्ही वधस्तंभाला उंच करणारे लोक आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी काही गोष्टी तुम्हाला अशा सांगू इच्छितो आज, की जगाला तुम्ही ओरडून सांगा, तुमच्या जीवनातून कळू द्या, तुमच्याकडे पाहिल्यानंतर कळू द्या की तुम्ही वधस्तंभाला मानणारे आणि वधस्तंभाला उंच करणारे आहात. देवाच्या प्रिय लोकांना हा वधस्तंभ उणेपणा दूर करणारा आहे. म्हणून आज नंतर नाही म्हणायचं असं.
मी उणा आहे प्रभू, मी शून्य आहे, मी माती धूळबंद. माझ्यातला उणेपणा वधस्तंभाने दूर केला म्हणा. आमेन, हालेलुया. देवाने त्याची परिपूर्णता मला दिली आहे. विश्वास ठेवा. जिथं मायनस मध्ये गेला असाल तिथं आज प्लस मध्ये या. आरोग्य असो, फायनान्स असो, स्पिरिच्युअल लाईफ असो, काहीही असो, उणेपणा ऍक्सेप्ट करता म्हणजे अजून तुम्ही जुन्या करारात आहात. जो म्हणतो की मी उणा नाही, प्रभूने मला पूर्णत्वास आणलेला आहे, तुम्ही नव्या करारातले लोक आहात. आमेन, हालेलुया. काही लोकांना अजूनही पटत नाही. ऐका, लग्नाला जाता तुम्ही, नवरदेवाने एकदम सूट बूट घातला, एकदम नवरदेव तयार आहे. तुमचे पास्टर नेहमी तयार असतात. आमेन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असंच प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असंच एकदम नवरदेव एकदम तयार आहे. नवरी घरच्या गाऊन वरती आलीये किंवा अशा जुन्या कपड्यांमध्ये आलीये, सांगेल का? जुने कपडे घातलेत नवरीने, मेकअप नाही, काय नाही, जुन्या चपला तुटलेल्या घालून आलीये, तिला कुणी नवरी म्हणेल का? कोणीच म्हणणार नाही. ख्रिस्त जसा परिपूर्ण आहे तसं त्याच्या मंडळीने परिपूर्ण असावं, त्याच्या वधूने स्वतःला शुद्ध करावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून अपूर्णतेमध्ये आनंद बाळगू नका, तर अशक्तपणात देव आपल्याला शक्ती देतो, याबद्दल आनंद बाळगा. आणि ही गोष्ट ध्यानात ठेवा की वधस्तंभ उणेपणा दूर करणारा आहे. वधस्तंभाचं सामर्थ्य ज्याला कळालं तो व्यक्ती जीवनात उणा राहू शकत नाही. काही असू द्या, आरोग्य असो, कुठलीही गोष्ट असो, तुम्हाला जे हवंय ते आज प्राप्त होईल जर तुम्हाला वधस्तंभाचं सामर्थ्य कळालं. वधस्तंभ नक्कीच आमचा उणेपणा दूर करणारा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, वधस्तंभ ही एक शेवटची वेदी आहे, ऑल्टर. जसं अब्रामाने त्याच्या मुलाला त्या वेदीवरती ठेवलं आणि हे तुला आता मारणारा, देवाची वाणी डायरेक्ट स्पष्ट, मारू नको हातावर, वेदीवर ठेवलं. ही जी अर्पणाची वेदी आहे, आता परत बांधण्याची गरज नाही. बोलो येशू मसीह की जय, हालेलुया. एकदा ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर मारला गेला, बस. वधस्तंभ हीच शेवटची वेदी आहे. आता आम्हाला दुसऱ्या वेदीची गरज नाही. आता आम्हाला परत कुठलं समर्पण अर्पण करण्याची गरज नाही. आता बली देण्याची गरज नाही, कारण की ख्रिस्त एकदाच पाप्यांसाठी मारलाय आणि विषय संपलाय. बस, वधस्तंभ ही शेवटची वेदी आहे. पुढची गोष्ट, अनुवाद 21वा अध्याय 22 आणि 23 वचन. अनुवाद, एखाद्या मनुष्याने मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केल्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा झाली व त्याला झाडावर टांगले, तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नये, पण त्याच दिवशी त्याला अवश्य पुरावे, कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे, तो देश विटाळवू नका. ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला त्यावेळेस त्यांनी पटकन येशूला वधस्तंभावरून काढण्याची घाई का केली? इतर दोन चोरांचे पाय मोडले. काय कारण होतं? कारण की टांगलेला मनुष्य शापित आहे आणि त्याने भूमी विटाळते. तसंच टांगून ठेवलं असतं, इस्रायलची सगळी भूमी शापित झाली असती. तेव्हा बायबलचं वचन आहे. आणि म्हणून त्यांनी घाई केली. आणि मग देवाच्या प्रिय संतगणांनो, त्या ख्रिस्ताचं शरीर, शिष्य ज्यावेळेस पळून गेले, आरिमथाईकर योसेफाने ते शरीर त्या ठिकाणातून कबरेत, स्वतःसाठी बनवलेल्या कबरेत नेऊन ठेवलं. कोण कधी काय प्रभूला देईल सांगता येत नाही प्रिय. हालेलुया. स्वतःच्या कबरेत नेऊन ठेवलं. या ठिकाणी एक गोष्ट प्राकर्षाने आपल्याला कळते, वधस्तंभ हे झाड आहे. वधस्तंभ काय आहे? वधस्तंभ झाड आहे प्रिय. एकच फांदी कृस खांबाची, त्या फांदीवर वस्ती आमची, स्वर्गात आमची घरे. बरं का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वधस्तंभ हे झाड आहे प्रिय. एदेन बागेमध्ये बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या त्या झाडापासून पापाला सुरुवात झाली.
आणि वधस्तंभ एक झाड आहे. एका झाडापासून पापाला सुरुवात झाली आणि एका झाडावरती पाप परत संपलं. एका झाडापासून पापाला सुरुवात झाली, त्या झाडावरचं फळ माणसाला पापात पाडणारं ठरलं. पण वधस्तंभ या झाडाचं फळ म्हणजे येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. हे फळ येशू ख्रिस्त फळ आहे. हे फळ तुम्हाला पापातून बाहेर काढणारं ठरलं. हे मॅन हालेलुया. वधस्तंभ झाड आहे. गणना 21वा अध्याय 4 ते 9. सुंदर घटना ऐका. गणना 21 4 ते 9. या वचनांमध्ये आगे साप याविषयी लिहिलेलं आहे. लोकांचं मन अधीर झालं, बायबल सांगतं, आणि लोक मोशेच्या विरुद्ध आणि त्याच प्रकारे देवाच्या विरुद्ध बोलू लागले. मोशेच्या विरुद्ध आणि देवाच्या विरुद्ध बोलू लागले. कारण त्यांना अन्न नव्हतं, त्यांना पाणी नव्हतं. खायला प्यायला नसलं की माणूस बरोबर तोंड उघडतो. सगळे इस्रायल लोक जे आहेत देवाविरुद्ध आणि मोशे विरुद्ध कुरकुर करायला लागले. आम्हाला अन्न नाही, पाणी नाही, आम्हाला कशाला आणलंय, अरण्यात मरायला आणलं का, काय 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 ते बोलायला लागले. आणि जुना करार इतका छान होता की लोक इकडे बोलले तर लगेच मरायचे. बोलो येशू मसीह की. लवकरच असा काळ परत एकदा येणार आहे. ज्या दिवशी मंडळी उचलली जाईल ना, कृपा थांबेल, परत तो काळ येणार आहे. लक्षात ठेवा. लोक कुरकुर करायचे, तात्काळ आगे साप निघायचे आणि लोकांना चावायचे. लोक मरायला लागले. जिकडं बघावं तिकडं काय तो मोशे असं करतो, आपल्याला इकडं आणलं तिकडं आणलं, लगेच साप की लगेच फिनिश. नाव आगे साप. याचा अर्थ काय लोकांना वाटत असं, आगे साप पीछे साप. वो आगे पीछे वाला साप नाही. आगे साप म्हणजे फायरी सरपंच. फायरी सरपंच म्हणजे आग चावलं की नुसतं मरणार नाही, आग होऊन तडफडून मारणार. म्हणून त्याचं नाव फायरी सरपंच आहे. आगे साप, आग निर्माण करणारा, अंगात आग होईल असा साप. आणि मग आता इतके लोक मरतायत, निंदेमुळे इतके लोक मरतायत, करायचं काय? मग देवाच्या प्रिय लोकांनो, हे सगळं पाहून लोक मोशेकडे आले. अरे लोक मरायला लागले, बघ हे किती प्रेतच प्रेत, काय करायचं आता? काहीतरी कर, देवाकडे धावा कर, प्रार्थना कर. आणि मग मोशेने देवाला विचारलं काय करू? देवाने सांगितलं पितळी सर्प बनव. सर्पाची प्रतिमा बनव, एक पितळीचा सर्प बनव, खांबावर टांग आणि उंच कर. जो कोणी त्या पितळी सर्पाकडे पाहिल तो वाचला. इकडे निंदा केली, साप चावलं, नुसतं त्याने वरती बघायचं. पाहिलं की लगेच सापाचं विष उतरणार. ही एक जुन्या करारातली घटना आहे, पण याचा संबंध नवीन करारामध्ये आलेला आहे. योहान 3:14 मध्ये ऐका. योहान 3:14. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. मोशेने जसा तो स्तंभ उंच केला, त्याच्यावरच्या पितळी सापाला उंच केलं, यासाठी की जो कोणी त्याच्याकडे पाहिल त्याच्यामधून सापाचं विष उतरून जावं. मानव जातीच्या कल्याणासाठी ख्रिस्त वधस्तंभावरती खेळला. कुठल्या सापाचं विष उतरवायचंय म्हणून बायबल आम्हाला सांगतं की येशूकडे पहा. येशूला उंच करायला आणि येशूकडे पाहायला बायबल आम्हाला का सांगतं? कुठल्या सापाचं विष उतरवायचंय. कुठल्या सापाच्या विषाची बाधा माणसाला झालेली आहे? तो सर्प, सगळ्यात जुनाट सर्प, ज्याने एदेन बागेमध्ये मनुष्याला फसवलं, त्याच्याद्वारे मनुष्याला विषबाधा झाली आहे. जन्मापासून, लेकरांपासून मरेपर्यंत मनुष्याचे संकल्प हे नेहमी वाईट असतात. वाईट बोलणं, वाईट विचार करणं, वाईट दृष्टीने पाहणं ही मनुष्याची वृत्ती झालेली आहे. पापाच्या अधीन राहण्याची वृत्ती मनुष्याची झालेली आहे. या विषाच्या द्वारे मरणाऱ्या लोकांनी आज वधस्तंभाकडे आणि येशूकडे पाहण्याची गरज आहे. म्हणजे त्याच्यामधून ते सैतानाचं विष निघून जाईल आणि ते पूर्णपणे शुद्ध होतील, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रत्येक पालकाने
जेवढे पास्टर्स आता ऐकतायत वचन, सुवार्तिक जेवढे वचन ऐकतायत, प्रॉफेट जेवढे वचन ऐकतायत, जेवढे देवाचे सेवक आणि सेविका आज देवाचं वचन ऐकताय, येशूच्या प्रिय लेकरांनो, आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीला आपण उंच करत आहोत त्याकडे लक्ष द्या. जर येशू शिवाय तुमच्या सेवेमध्ये दुसऱ्या कुठल्या गोष्टीला तुम्ही उंच केलं आहे, जर ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय जर तुम्ही कुठल्या गोष्टीला उंच केलं आहे, तर तुमच्या सेवेचा आणि तुमचा धिक्कार असो. तुमची प्रार्थना देव ऐकणार नाही. तुमच्या प्रार्थनेचा देवाला वीट येणार आहे, कारण की तुम्ही स्वतःला किंवा इतर गोष्टींना उंच केलंय. जर तुम्ही प्रभूला उंच करत नाही तर तुमची सेवा व्यर्थ आहे प्रियांनो. कुठल्या गोष्टीचा तुम्ही अभिमान बाळगता, तुमचे किती फॉलोअर्स आहेत, तुमच्या चर्चला किती लोक येतात, किती जुना चर्च आहे तुमच्याकडं, किती मोठी मंडळी आहे तुमच्याकडं, किती पुस्तकं तुम्ही लिहिले, किती चॅनलवर तुमचा संदेश येतो, तुमचं किती मोठं घर आहे, तुमच्या कुठल्या गोष्टीवरती तुम्हाला फुशारकी मारता येते, त्या सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त फुशारकी, जास्त मोठेपणा, जास्त अभिमान एका गोष्टीचा बाळगा की माझा ख्रिस्त माझ्यासाठी वधस्तंभावरती खेळण्यात आला. वधस्तंभाखेरीज कुठल्याही गोष्टीचा अभिमान बाळगणं आमच्याकडून न हो, ही देवाची इच्छा आहे प्रियांनो. वधस्तंभाशिवाय आम्हाला कशाचाही अभिमान बाळगायचा नाही. वधस्तंभ हे आमच्यासाठी भूषणाचं ठिकाण आहे. वधस्तंभ हाच आमच्यासाठी मोठेपणा आहे. वधस्तंभाशिवाय आम्हाला कुठल्याही गोष्टीचा मोठेपणा असणं चुकीचं आहे. वधस्तंभाशिवाय जी सेवा तुम्ही करता त्या सेवेचं केंद्रस्थान फक्त वधस्तंभ असायला हवंय. वधस्तंभाशिवाय कुठल्याही गोष्टीला मोठेपणा देऊ नका प्रियांनो. कुठल्या व्यक्तीला नको, कुणालाच नको. फक्त आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ जर अभिमान असेल तर तो वधस्तंभाच असला पाहिजे. जे लोक, पहिले करिंथ 1:18 कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. कारण मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन असा शास्त्र लिहिलं आहे. ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी वधस्तंभ मूर्खपणाचा आहे. जे सेवक शुगर कोटेड प्रीचिंग करतात, जे सेवक पश्चाताप आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ सांगत नाहीत, त्यांचा नाश निश्चित आहे प्रिया. प्रभूच्या सर्व वचनांमध्ये प्रबळ होत जा, चांगली गोष्ट आहे. बायबलचा बारकाईने अभ्यास करा. हिलिंग पाहिजे आम्हाला, डिलिव्हरन्स पाहिजे, नो डाऊट. आम्हाला प्रत्येक गोष्टी पाहिजेत. आम्हाला चांगली आराधना पाहिजे, चांगले गाणारे पाहिजेत, चांगले वादक पाहिजेत, चांगले संदेश सांगणारे पाहिजेत, सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिजेत. पण या सर्व गोष्टींचं केंद्रस्थान ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. ख्रिस्त वधस्तंभावर जात नाही, आमचं तारण होत नाही प्रियांनो. ख्रिस्त वधस्तंभावर गेल्या कारणाने त्याचं रक्त सांडलं आणि तुम्हाला आणि मला पापातून मुक्ती मिळाली प्रियांनो. पापापासून आम्ही मुक्त झालो, शुद्ध झालो आपण. ख्रिस्ताचा वधस्तंभ महत्वाचा, आणि या वधस्तंभाशिवाय कुठल्याही गोष्टीचा अभिमान बाळगणं आपल्याकडून कधी होता कामा नये. त्याच्या क्रूसाचा अभिमान बाळगा, त्याच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगा. बरेच लोकांना त्याचा अभिमान नाही वाटत. आम्हाला भलत्या गोष्टींचा अभिमान वाटतो. एखाद्याला फोन करून म्हटलं, हॅलो ब्रदर, प्रेज द लॉर्ड. तो कुठेतरी मीटिंग मध्ये असतो, 4 लोकात विदर्म्यांमध्ये असतो आणि त्याला कळू द्यायचं नसतं इतरांना मी ख्रिस्ती आहे. मग तो फोनवर बोलतो, हा बोला बोला, पास्टर विकास कांबळे बोलतोय. हा बोला ना, बोला. प्रेज द लॉर्ड ब्रदर. हा ब्रदर ऐकतोय, बोला ना, बोला. प्रेज द लॉर्ड नाही म्हणायचं. बाकीच्यांना कळेल हा येशूला मानणार आहे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ती आहात हे इतरांना कळतं तेव्हा 2 गोष्टी होतात. एक, त्यांना प्रभूकडे येण्यासाठी मार्ग मोकळा होतो, आणि 2, ते तुमचा द्वेष करू लागतील कदाचित. दोन्हीपैकी एकच होईल. तुमच्या निर्भीडपणामुळे जर कोणी आज ख्रिस्ताचा स्वीकार करणार असेल, हालेलुया,
तर निर्भीड व्हा आणि अभिमान बाळगायला शिका. येशूच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगायला शिका. त्याचं बलिदान तुमच्या आणि माझ्यासाठी झालं, या गोष्टीचा अभिमान बाळगायला शिका. वधस्तंभाच्या 3 क्वालिटीज आपण पाहणार आहोत. महत्वाचे 3 मुद्दे वधस्तंभाबद्दल. काय आहे हा वधस्तंभ? उत्पत्ती 12वा अध्याय 6 आणि 7 वचन. उत्पत्ती 12, 6 आणि 7 लक्ष देऊन ऐका. अब्राम त्या देशातून शेखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले, म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. आमेन. काय या वचनामध्ये कुठे दर्शन दिलं? अब्रामाविषयी बायबल सांगतं की अब्राम एलोन झाडाच्या जवळ होता आणि मग लोट आणि अब्राम सेपरेट झाले ना. भाऊबंधांमध्ये वादविवाद नसावा, ते गुराख्यांचं तुम्हाला 13व्या अध्यायात पाहायला मिळेल कसे वाद व्हायचे. मग ते वादविवाद टाळण्यासाठी लोटाला सांगितलं, तुला कुठे जायचं बघ, सगळीकडे नजर टाकली, सदोम गमोरा चांगला देश दिसतोय, चला तिकडे जाऊ. तिकडे निघून गेला आणि आपला अब्राम जंगलाकडे गेला. एलोन झाडाच्या वनराईमध्ये राहिला. आता एलोन झाडाबद्दल ऐका, मी सांगितलं ना तुम्हाला वधस्तंभ काय आहे, झाड आहे. आता हा अब्राम एलोन झाडाच्या वनराईमध्ये राहायला लागला. एलोन झाडाच्या वनराईत असताना देव त्याच्याशी बोलत होता. कुणी आमेन म्हणाल का हो? एलोन झाडाजवळ तो असताना परमेश्वराने त्याला दर्शन दिलं, असं बायबलचं वचन आता आपण वाचलं. एलोन झाडाजवळ असताना देव त्याच्याशी बोलला. इथं त्या झाडाचा उल्लेख करण्याची गरज होती का देवाच्या प्रिय लोकांनो? पण या वचनामध्ये गूढ अर्थ दडलेला आहे. लक्ष देऊन ऐका. एलोन जे झाड आहे ना, या झाडाचं लाकूड जसं सागाचं लाकूड, शिसमचं लाकूड फर्निचरसाठी वापरतात, तसं एलोन नावाचं जे झाड आहे त्याचं लाकूड सुद्धा फर्निचरसाठी वापरतात. का फर्निचरसाठी वापरतात? कारण की लाकूड इतकं मजबूत असतं, एकदम टिकाऊ लाकूड असतं. काही लाकडं असतात ते टिकाऊ नसतात, थोडं वजन आलं की मोडून जातात. पटकन काही लाकडांना वाळवी लागते, लगेच खराब होऊन जातात, सडून जातात, खराब होतात. पण एलोन जे झाडाचं लाकूड आहे, एलोनचं लाकूड एकदम मजबूत, एकदम टिकाऊ आणि एकदम पक्क असतं. आणि त्या झाडाजवळ देव अब्रामाशी बोललेला आहे. बघा काय क्वालिटी आहे. मग हे लाकूड एलोनचं एवढं मजबूत आहे, याचा अब्रामाच्या जीवनाशी काय संबंध आहे? हा, एक गोष्ट पाहायला मिळते, अब्राम विश्वासामध्ये पक्का होता. जसं हे झाड पक्क आणि मजबूत आहे, अगदी तसा अब्राम त्याच्या विश्वासामध्ये मजबूत आणि पक्का होता. 100 वर्ष मजबूतीने राहिला, मुलगा झाला, परत मजबूतीने राहत राहिला, तसाच मजबूत आणि पक्का राहिला. देवाने मुलगा मागितला तरी द्यायला तयार झाला, चाकू उगारला, मुलाला मारायला तयार झाला. विश्वासात पक्का राहिला. आणि ही क्वालिटी कशाची आहे? एलोन झाडामध्ये ती आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते. आणखीन एक गोष्ट, पहिलं काय शिकलो आपण? अब्रामाला कुठे पाचारण झालं? कुठल्या झाडाजवळ? सगळ्यांनी म्हणा एलोन, म्हणा सगळ्यांनी. व्हिडिओ बंद करणार आहे तुमचं, तुम्हाला पण पाहतोय मी, म्हणा एलोन. येस, व्हेरी गुड. एलोन झाडाच्या वनराईमध्ये देव अब्रामाशी बोलला. एलोन झाड मजबूत, तसा अब्रामाचा विश्वास पण मजबूत आहे. पहिले राजे 19वा अध्याय 4 आणि 5 वचन. कर्मेल डोंगरावरची कसोटी झाली आणि बाळाचे जेवढे संदेष्टे होते, एलियाने त्याची कत्तल केली. इजबेल राणी, सगळ्यात धूर्त जुन्या घरातली राणी, बातमी पोहोचली. मग काय करायचं? एलियाची पण आता हीच गत करणार आपण.
असं तिने ठरवलं. मग पुढे पहा एलियाने काय केलं. पहिले राजे 19 अध्याय 3 पासून आपण वाचूया. या लक्ष द्या. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. राणी मारणार आहे कळालं, जीव घेऊन पळाला. तो यहुदातील बैरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरास ठेविले. तो स्वतः रानात 1 दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. कशाखाली? रतामाच्या, आता झुडूप आहे हे, सगळ्यांनी म्हणा रतामाच्या झुडपाखाली. रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांपासून काही चांगला नाही. तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एक देवदूताने त्या स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. 6वं वचन. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेविले आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी एलिया रतामाच्या झुडपाखाली झोपला हे महत्वाचं. एलिया रतामाच्या झुडपाखाली झोपी गेला आणि ज्यावेळेस तो रतामाच्या झुडपाखाली झोपी गेला, तो फार चालून चालून थकून आलेला आहे. राणीच्या भीतीने की आता इजबेल त्याचा जीव घेईल या भीतीने तो तिथून पळून आलेला आहे आणि फार दूरपर्यंत चालत जाऊन रतामाच्या झुडपाखाली झोपलेला आहे. आणि मग त्या रतामाच्या झुडपाखाली झोप लागल्यानंतर तो त्या ठिकाणी झोपी गेलाय आणि देवाला हे म्हणून तो झोपलाय की काय मला इथं तू म्हणजे आणलंच देवा, मी फार त्रासात आहे, माझा जीव गेला तर बरं होईल. अंत मागत होता, स्वतःचा जीव घेऊन टाक देवा माझा, असं तो म्हणत होता देवाला. आणि तो रतामाच्या झुडपाखाली पडून तिथं झोपी गेला. देवदूतांनी येऊन त्याला अन्न आणि पाणी दिलं. फार मोठी गोष्ट आहे. एलियाला परमेश्वराने ज्यावेळेस माणसं कोणी मदत करत नव्हते, कावळ्यांनी येऊन भाकर दिली, अन्न दिलं. ओहळातून पाणी वाहायचं ते प्यायचं, ते संपलं पाणी. मग सारपतच्या विधवेने त्याला अन्न पाण्याची व्यवस्था केली. मग तिथून पण नंतर पुढे ज्या वेळेस ना कावळे आहेत, ज्या वेळेस ना कुणी मनुष्य मदतीला आहे, त्यावेळेस साक्षात देवदूत उतरून एलियाला अन्न आणि पाणी दिलं. सुपरनॅचरल मिराकल. आता तो ज्या झुडपाखाली झोपला ते झुडूप म्हणजे रतामाचं झुडूप होतं. रतामाचं जे झुडूप आहे प्रियांनो, रताम ह्याचं जे झुडूप आहे ते काटेरी असतं. इतके काटे असतात त्याला, पुष्कळ काटे असतात, भरपूर काटे असतात, पण सावली देणार असतं. रतामाचं झुडूप कसं असतं? काटेरी पण सावली देणार. हीच परिस्थिती एलियाच्या जीवनात आहे. काटेरी परिस्थिती आहे, पण तरी देवाची सावली त्याच्यावरती आहे. आमेन, हालेलुया. फार महत्वाचं आहे. पहिल्या उदाहरणामध्ये अब्राहम एलोन झाडाच्या वनराईमध्ये होता. एलोन झाड मजबूत आहे, अब्रामाचा विश्वास मजबूत आहे. दुसरी गोष्ट, एलिया रतामाच्या झुडपाखाली झोपी गेला. रतामाचं झुडूप काटेरी आहे पण सावली देणार आहे. तीच परिस्थिती एलियाच्या जीवनामध्ये आहे, काटेरी पण सावली देणारी. तिसरं उदाहरण शास्त्रे 4 अध्याय 4 आणि 5 वचन. लप्पिदोथाची बायको ही, ऐका. शास्त्रे 4 आणि 5. त्या समयी लप्पिदोथाची बायको दबोरा संदेश हारिका या इस्रायलाचा न्याय निवाडा करीत असे. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखाली तिची बैठक असे. इस्रायल लोक तिच्याकडे न्याय निवाड्यासाठी येत असत. या ठिकाणी दबोरेबद्दल पुष्कळची वचनं नाहीयेत, पण दबोरा जी आहे ती रामा आणि बेथेल यांच्या दरम्यान दोन्हींच्या मध्ये एक झाड होतं विशेष खजुरीचं. त्या झाडाखाली ती बसायची. तिचा स्पॉट होता फिक्स बसण्याचा. आणि त्या झाडाखाली बसून ती एक काम करायची, ती इस्रायल लोकांचा न्याय निवाडा करायची. हे काम कोणाचं होतं त्या काळामध्ये? शास्त्र्यांचं काम होतं. न्याय निवाडा करणं, लोकांची काळजी घेणं. आणि हे काम दबोरा, जी लप्पिदोथाची बायको होती दबोरा, ही ते काम करायची.
देवाच्या प्रिय लोकांनो, न्यायनिवाडा करणारा व्यक्ती कसा पाहिजे? न्यायनिवाडा करणारा व्यक्ती खरा, धार्मिक आणि सात्विक पाहिजे. लबाडीने कधी न्याय होऊ शकत नाही, सत्यतेनेच न्याय होतो. या ठिकाणी ही दबोरा जी आहे ती रामा आणि बेथेलच्या दरम्यान असलेल्या खजुरीच्या झाडाखाली बसायची आणि त्या ठिकाणी बसून ती इस्रायल लोकांचा न्याय करायची. इस्रायल लोकांचा ती न्याय करण्यासाठी तिच्याकडे सत्यता होती आणि चांगुल पण होतं, म्हणून ती न्याय करायची. खजुरीचं झाड, या ठिकाणी आपण पाहतो खजुरीचं झाड. खजुरीचं झाड जर तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, खजुरीचं झाड सरळ असतं एकदम, असं फांद्या वगैरे वाकड्या तिकडे नसतं, एकदम सरळ असतं आणि सुंदर असतं. खजुरीचं झाड सरळ असतं आणि सुंदर असतं. हेच वैशिष्ट्य दबोरेच्या जीवनात पाहायला मिळतं. सरळपणाने लोकांचा न्याय करायची आणि देवाचं सौंदर्य तिच्या ठाई होतं. आमेन, हालेलुया. सरळता आणि सुंदरता या स्त्रीमध्ये होती आणि म्हणून ती इस्रायल लोकांचा न्याय करत होती. पहिल्या उदाहरणात अब्राम एलोन झाडाच्या वनराईमध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतो एलोन झाडामध्ये मजबूती आहे, तशी अब्रामाच्या विश्वासामध्ये मजबूती आहे. दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं की एलिया रतामाच्या झुडपाखाली झोपी गेला. रतामाचं झुडूप काटेरी पण सावली देणार आहे, तसंच एलियाचं जीवन आहे काटेरी पण सावलीदायक. आणि तिसऱ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं, तिसऱ्या उदाहरणामध्ये या ठिकाणी दबोरा जी आहे ती खजुरीच्या झाडाखाली बसून इस्रायल लोकांचा न्याय निवाडा करीत असते. खजुरीचं झाड सरळ आहे, सुंदर आहे. दबोरेचं जीवन पण सरळ आणि सुंदर आहे. या तीन गोष्टी वधस्तंभ या झाडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या तीनही गोष्टी वधस्तंभामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एलोन झाड जसं मजबूत आहे, अब्रामाचा विश्वास जसा मजबूत आहे, तसं एलोन झाड मजबूत आहे आणि तशीच मजबूती वधस्तंभामध्ये आहे. सर्व गेलेल्या पिढ्यांची, आता असलेल्या पिढ्यांची आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांची पातक वाहून नेण्याचं सामर्थ्य ख्रिस्ताच्या वधस्तंभामध्ये आहे. वधस्तंभ इतका मजबूत आहे, खंबीर आहे. तो वधस्तंभ कधी वाकणार नाही, मोडणार नाही. त्या वधस्तंभाचं सामर्थ्य नष्ट होणार नाही. प्रियांनो, वधस्तंभ मजबूत आहे. एलोन झाड जसं मजबूत आहे, तसा माझ्या आणि तुमच्या प्रभूचा वधस्तंभ मजबूत आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो की तो एलिया रतामाच्या झुडुपाखाली झोपी गेला. रतामाचं झुडूप काटेरी पण सावली देणार आहे. जसं एलियाच्या जीवनात परिस्थिती काटेरी आणि सावली देणारी आहे, तसंच रतामाचं झुडूप काटेरी आणि सावली देणार आहे. वधस्तंभाचा मार्ग सुद्धा काटेरी आहे पण सावली देणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्तामध्ये आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी हार तुरे घेऊन लोक उभे राहणार नाहीत. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. वधस्तंभाचा मार्ग सोपा नव्हे. जर तुमची सेवा सोपी असेल, तुम्हाला वाटत असेल की मी जी सेवा करतो ती सोपी आहे, तर प्लीज चेक करून बघा तुम्ही खरंच देवाची सेवा करत आहात का. ऐकताय का सगळे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या सेवेमध्ये निंदा नाही ती सेवा खोटी आहे. ज्या पास्टरची निंदा होतच नाही, समजून घ्या ती सेवा खोटी आहे. ज्या सेवेमध्ये अडचणी नाहीत, समजून घ्या सगळी लबाडी आहे. ज्या सेवेमध्ये चॅलेंजेस नाहीत, ज्या सेवेमध्ये अडचणीच नाहीत, समजून घ्या सैतानाबरोबर कॉम्प्रोमाइज आहे. पण ज्या वेळेस तुम्हाला अडचणी येतात त्यावेळेस समजून घ्या की तुम्ही योग्य मार्गावरती चाललेला आहात, कारण कुणीतरी नाराज झालाय तुमच्याकडे बघून, तुमच्या प्रार्थनामय जीवनाकडे बघून कोणतरी रडतोय, लक्षात घ्या. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या अग्नीने भरले जाता, कुणीतरी त्या अग्नीमध्ये लांब कुठेतरी होरपळत आहे, हे मात्र लक्षात घ्या. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरून चालता, सत्यतेने चालता, देवाच्या सामर्थ्यात चालता, सैतानाला फार मोठं दुःख तुम्ही देत असता प्रियांनो. आणि जे जेलसी करणारे लोक आहेत त्यांच्यामधून तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते. ज्या वेळेस तुमचा विरोध होतो, ज्यावेळेस तुम्हाला अडचणी येतात, ज्यावेळेस संकट येतात, त्यावेळेस समजून घ्या तुम्ही राईट ट्रॅक वरती आहेत. पण या गोष्टी अडचणीच्या असताना, या काटेरी मार्गामध्ये चालत असताना एक मात्र लक्षात ठेवा, देवाची सावली तुमच्यावरती नेहमी असणार आहे. हालेलुया. तो तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. हालेलुया. परमेश्वराचा हात नेहमी तुमच्यावरती असणार आहे. दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तो तुम्हाला बाधा होऊ देणार नाही, कारण की तो तुमच्यासाठी सावली आहे. प्रियांनो, वधस्तंभाच्या मार्गामध्ये किती अडचणी आल्या तरी लक्षात ठेवा, देवाचा पवित्र हात तुम्हाला सावली देत राहील.
किती अडचणी आल्या, किती संकट आले, तरी त्यांना भेदून तुम्ही पार जाल, कारण की देवाचा पवित्र हात तुमच्या जीवनावरती आहे, देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती आहे, देवाची कृपा तुमच्या जीवनावरती आहे. वधस्तंभाचा मार्ग काटेरी जरी असला तरी तो सावली देणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, दबोरेचं ते खजुरीचं झाड सरळ सुंदर, वधस्तंभाकडे पहा. आमेन, हालेलुया. सरळ सुंदर, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सरळ आणि सुंदर. वधस्तंभ वाकडा तिकडा नाहीये प्रियानो, सरळ आहे. वधस्तंभ सरळ आहे, म्हणून देवाच्या लोकांनी पण सरळ राहिलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील, हालेलुया. देवाच्या लोकांनी सरळ राहिलं पाहिजे. सरळ, आपला स्वभाव सरळ ठेवा प्रियानो. काही लोकांचे स्वभाव सरळ नसल्या कारणाने खूप प्रॉब्लेम येतात. स्वभाव सरळ असणं गरजेचं आहे. तिरसट स्वभाव नको. आमेन. कोणी सरळ प्रश्न विचारतोय, सरळ उत्तर द्यायला शिका. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय, हालेलुया. सरळ स्वभाव ठेवा प्रियांनो, वाकडा तिकडा नको. वधस्तंभ सरळ आहे. एक खूप चांगले वर्शिप लीडर खूप छान गीत गातात. आखिया लढी मेरी येशू के नाळ, सुधर गई मेरी वाकडी चाल. म्हणजे पहिलं वाकडा तिकडं चालायचो, पण जसं येशू मला भेटला, बस माझी वाकडं तिकडं चालणं बदललं आणि आता मी नीट सरळ चालायला लागलोय. वधस्तंभात ती पॉवर आहे. कुणी किती वाकडे तिकडे कशी असू दे, सगळे आडे तेडे वाकडे तिकडे इथं येऊन पडले ना, प्रभू बरोबर सगळ्यांना नीट करतो. बोले येशू मसीह की जय, हालेलुया. किती मोठा गुंड असू द्या, आमेन, हालेलुया. एकदा येशू कळाला, तो त्याची गुंडगिरी विसरून जातो. किती मोठा पापी असू द्या, किती मोठा अतिरेकी असू द्या, कुणी असू द्या, येशूकडे आला की त्याला नीटच व्हावं लागतं. बोलो येशू मसीह की जय. का नीट व्हावं लागतं? वधस्तंभ सरळ आहे ना. हो, देवाचा मार्ग सरळ आहे ना, म्हणून त्याला सरळच व्हावं लागतं. वधस्तंभात ते सामर्थ्य आहे. ज्याला वधस्तंभ कळाला, त्याच्या मनातल्या सगळ्या वाईट गोष्टी निघून जातात. परमेश्वर त्याला सरळ मार्ग दाखवतो. वधस्तंभ, आडवा खांब आणि उभा खांब. जेव्हा लोक ख्रिस्ती लोकांबद्दल बोलतो, एवढे सरळ असतात, एवढे सरळ असतात, देवाबरोबर एकदम सरळ, पण माणसाशी बोलायला लागले का नीट बोलत नाही. असे काही ख्रिस्ती लोक आहेत. जेव्हा प्रार्थना करतील असं वाटेल की पास्टर नक्की इथलेच आहेत का आत्ताच वरून आलेत, या सिस्टर नक्की या जगातल्याच आहेत का देवदूतांनी रूप घेतलंय, काय प्रार्थना आहे ही. सिस्टर, प्रेज द लॉर्ड. मी बोलत नाही कोणाशी. जा पास्टर. ज्या वेळेस लोक फक्त देवाबरोबर संबंध चांगले ठेवतात, वधस्तंभ पूर्ण होत नाही. ऐका, वधस्तंभ म्हणजे एक उभा खांब, वधस्तंभ म्हणजे एक आडवा खांब. उभा खांब म्हणजे तुमचे आणि देवाचे संबंध पक्के आहेत हे दाखवतो. आडवा खांब लोकांबरोबर तुमचे संबंध चांगले हे दर्शवतो. काही लोक फक्त इतरांशीच, वर बघतच नाहीत. वर काय, फक्त सगळे नाही पदर घे, नातेवाईकांमध्ये करावं लागतं. नाही सासूबाईंना नमस्कार करावं लागतं. नाही असं कर, याच्या पाया पड. नाही तसं कर. फक्त जगाला खुश करण्यात जिंदगी निघून जाते आणि एकदा खड्ड्यात गेल्यावर मग कळतं, अरे यार, आपल्या मैतीला पण कोणी आलं नाही. हॅलो, ऐकताय का तुम्ही? तुमची धार्मिकता तुम्ही याच्यासाठी जमवता, तुम्ही लोकांबरोबर चांगलं याच्यासाठी वागता की तुमच्या बर्थडेला, तुमच्या लग्नाला, तुमच्या मैतीला लोकांची गर्दी झाली पाहिजे. हॅलो, मी तुम्हाला सांगतो देवाच्या प्रिय लोकांनो, त्या मोशेच्या मैतीसाठी कोणी आलं नव्हतं. त्याच्या मैतीसाठी मिखायल स्वर्गातून उतरला होता. असे बना की स्वर्ग तुमच्यासाठी नेहमी तयार असेल. माणसाची काय मदत शोधता, माणसांची गर्दी काय शोधता. अहो, या कोरोनाने तर सगळ्याची गर्दी कमी करून टाकली. ऐकताय का देवाच्या प्रिय लोकांना? मग आता आमची धार्मिकता कुणाला दिसली पाहिजे? आमच्या स्वर्गीय देवाला आमची धार्मिकता दिसली पाहिजे. देवापुढे आम्ही योग्यतेचं ठरलं पाहिजे. आणि म्हणून इथून पुढच्या जीवनामध्ये फक्त लोकांना खुश नाही करायचं, देवाला खुश करायचं. आधी देवाला खुश करा आणि मग माणसांबरोबर पण नीट राहा. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.
फक्त तुम्ही खूप मोठी प्रार्थना करता पण लोकांशी तुमचे संबंध नीट नाही, गॉस्पेल कोणाला सांगणार, सुवार्ता कोणाला सांगणार. आणि म्हणून वधस्तंभ तेव्हाच पूर्ण होतो ज्यावेळेस उभा खांब आणि आडवा खांब दोन्ही एकत्र येतात. देवाबरोबर पण चांगले संबंध ठेवा, लोकांबरोबर पण चांगले संबंध ठेवा, जेणेकरून आपलं जीवन अत्यंत आशीर्वादित होईल. या ठिकाणी जसं एलोन झाडामध्ये मजबूती आहे, अब्रामाच्या विश्वासात मजबूती आहे, वधस्तंभामध्ये मजबूती दिसते प्रियांनो. वधस्तंभाचा मार्ग हा एलियाचं जीवन जसं काटेरी आणि सावली देणार आहे, रतामाच्या झुडपासारखं, त्या रतामाच्या झुडपात जी क्वालिटी आहे ती क्वालिटी वधस्तंभात दिसते. वधस्तंभाचा मार्ग काटेरी आहे पण सावली देणार आहे. वधस्तंभ खजुरीच्या झाडासारखा सरळ आहे पण सुंदर आहे त्या दबोरेसारखा. आणि म्हणून आमचं जीवन वधस्तंभाने केंद्रित असावं. आमच्या जीवनाचं केंद्रस्थान ख्रिस्ताचं वधस्तंभ असावं. वधस्तंभाखेरीज आम्हाला कशाचाही अभिमान बाळगता कामा नये. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक आपल्या जीवनातील घडामोडीमध्ये नेहमी लक्षात ठेवा, आम्हाला फक्त प्रभूच्या आणि फक्त प्रभूच्या वधस्तंभाचाच आम्हाला अभिमान बाळगायचा आहे. वधस्तंभाखेरीज आम्हाला कुठल्याही गोष्टीचा अभिमान बाळगायचा नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, रस्त्याने चालताना, इतरांशी बोलताना आमच्या प्रभूचं नाव उंच झालं पाहिजे. आता लवकरच लॉकडाऊन ओपन होणार, बरेचसे निर्देश आलेले आहेत, लॉकडाऊन खुलणार. लॉकडाऊन उघडला म्हणजे असं समजू नका की मला आता जेलमधून बाहेर काढलंय आणि आता मी पाप करायला मोकळा झालोय. बोलो येशू मसीह की जय, हालेलुया. मागे पण मी बोललो होतो, 4 एप्रिलच्या मीटिंगला पण सांगितलं होतं लोकांना, जर तुम्ही सुधारला नाही तर परत लॉकडाऊन लागणार. आणि लागलाच लगेच त्याच्यानंतर लॉकडाऊन. ऐका, परत सांगतो, आता लॉकडाऊन उघडणार, पण जर लोक सुधारले नाहीत, जर लोक अजूनही देवाकडे वळाले नाहीत तर परत एकदा लॉकडाऊन मध्ये घालण्यात येईल. ऐकताय तुम्ही? देवाच्या प्रिय संतगणांनो, परिस्थिती, आपल्या जी आजूबाजूची परिस्थिती आहे या परिस्थितीनुसार वागू नका. लक्षात घे मला काय म्हणायचंय. परिस्थिती जशी चालवते तसे चालू नका, पण देव जसं तुम्हाला चालवू इच्छितोय तसं तुम्ही चाला. परिस्थिती तुम्हाला चिडायला लावेल, परिस्थिती तुम्हाला भांडायला लावेल, परिस्थिती तुम्हाला एखाद्याचा खून करायला पण सांगेल, परिस्थिती तुम्हाला तिरस्कार करायला शिकवेल, पण देव तुम्हाला सांगेल प्रेम करायला, देव तुम्हाला सांगेल वधस्तंभाचा मार्ग स्वीकारायला, देव तुम्हाला सांगेल तुमची साक्ष स्वच्छ आणि शुद्ध असावी. त्या प्रभूच्या मार्गावरती आम्हाला चालायचं आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ हा उणेपणा दूर करणारा आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्यासाठी एक आशीर्वादाचं स्थान आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्यासाठी शेवटची वेदी आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्यासाठी एक झाड आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ हा आमच्यासाठी एक ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्हाला एकमेव आशेचं स्थान आहे, आम्हाला उंच करण्याचं ठिकाण आहे. प्रियांनो, याखेरीज कुठल्याही गोष्टीला आम्ही उंच करता कामा नाही. आणि जेव्हा ख्रिस्ती लोकांचा विश्वास प्रभूकडे वळतो, त्याच्या वधस्तंभाच्या त्या बलिदानाला आम्ही रोज स्मरण केलं पाहिजे. खूप लोक विसरतात. ज्या दिवशी तुम्ही प्रभूकडे येता ना, ज्यावेळेस येशूकडे येता, हीच वधस्तंभाची जी कहाणी आहे, जी वधस्तंभावर घडलेली गोष्ट आहे, त्याने तुम्ही रडता. पण नंतर कालांतराने वधस्तंभाला विसरता. आणि म्हणून प्रभूची स्तुती असो की प्रभूने एक आपल्याला कित्ता घालून दिलाय. काय? प्रभू भोजन घ्या. फार महत्वाची गोष्ट प्रभूने प्रत्येकाला सांगितलेली आहे. आमेन, हालेलुया. विश्वासणाऱ्यांनी प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्याचं कारण एकच आहे. तुम्हाला जेवण नव्हतं म्हणून जेवण घ्यायला सांगितलंय का? भाकर आणि प्याला नाही. हे माझ्या स्मरणार्थ करा. मी हे शरीर मोडलं जातंय, हा प्याला, हे रक्त तुमच्यासाठी सांडलं जातंय, याचं स्मरण करा. दिनी प्रतिदिनी वधस्तंभाचं स्मरण आम्हाला झालं पाहिजे. आम्ही सगळ्या प्रकारचे संदेश ऐकू, आम्ही बायबलच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवू, पण आम्ही कधीच ख्रिस्ताचा वधस्तंभ विसरता कामा नये. जगातील लोकांना वधस्तंभ मूर्खपणाचा आहे. वधस्तंभाला वेडेपणाने मूर्खपणा समजणारे जगातले बहुतांशी लोक आहेत. पण आज हा वधस्तंभ तुमच्या आणि माझ्यासाठी जीवनाचं केंद्रस्थान आहे. हा वधस्तंभ आम्हाला अभिमानाचं ठिकाण आहे. हा वधस्तंभ कवटीवरती उभा करण्यात आला. प्रियांनो, कवटी म्हटलेल्या जागेवरती.
त्या गुलगुथा टेकडीवरती वधस्तंभ उभारण्यात आला. कवटी. का कवटीच्या ठिकाणी ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं? कारण की त्याच ठिकाणातून सैतानाचं मस्तक, सैतानाची कवटी फोडण्यात आली होती. म्हणून ख्रिस्त त्या ठिकाणी वधस्तंभावर खेळण्यात आला. वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताला आम्ही गाजवतो म्हणजे काय प्रियांनो? तो गुलगुता टेकडीवर मरण पावलेला, वधस्तंभावर गेलेल्या त्या ख्रिस्ताला आम्ही उंचवतो म्हणजे काय? या जगात खूप ख्रिस्त आहेत, ऐका. खरे ख्रिस्त आहेत, खोटे ख्रिस्त आहेत. आता तुम्ही म्हणाल खरा ख्रिस्त आम्हाला एकच माहिती आहे, येशू ख्रिस्त बोलतो. ऐका, लक्ष देऊन ऐका. खोटे ख्रिस्त जास्त बोलायला नको. खूप खोटे ख्रिस्त तुम्हाला स्वतःला माहिती आहेत कोण खोटे ख्रिस्त आहेत आणि सध्या जगात काय चाललंय तुम्हाला ठाऊक आहे. खरे ख्रिस्त, ख्रिस्त म्हणजे मसिया. जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांसाठी मसिया होता मोशे, सोडवणारा. लोकांसाठी वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे मसिहा उभे राहिले. कोणी गुलामीतून सोडवलं, कोणी जातीभेदातून सोडवलं, कोणी दारिद्र्यातून सोडवलं, कोणी अडचणीतून सोडवलं. हे सगळे मसीहा आहेत. सोडवणाऱ्याला मसीहा म्हणतात. पण एकच मसीहा आहे जो ख्रिस्त क्रुसावरती मारण्यात आलाय. एकच मसीहा आहे जो वधस्तंभावरती मारण्यात आला. आणि म्हणून बायबलचं वचन सांगतं वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताला आम्ही उंच करतो. आमेन, हालेलुया. वधस्तंभावर खेळलेल्या बाकी ख्रिस्तांना मध्ये आणि येशूमध्ये हा फरक आहे. बाकीचे ख्रिस्त कोण कुठे गेले मला माहित नाही, पण हा एकच एक आहे, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त, जो वधस्तंभावर मारण्यात आला. आणि तोच आमचा जीवनाचा उद्धारक आहे. तोच आम्हाला स्वर्गाची वाट दाखवणार आहे. तोच आमचा जीवनाचा मार्ग आहे. वधस्तंभाचा संदेश अत्यंत सामर्थ्यवान आहे प्रियांनो. हा माझा बायबलचा सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे. तासन तास मी वधस्तंभावरती बोलू शकतो, तासन तास. नोहाच्या काळामध्ये गोफेर लाकडाचं ते तारू बनवलं होतं. त्या लाकडाच्या मदतीने 8 लोक वाचले, फक्त 8. गोफेर लाकडाचं तारू बनवलं होतं, ते जनावर वाचली, ते वाचली, पण मनुष्यामधून फक्त 8 लोक त्या लाकडाने वाचले. पण वधस्तंभ या लाकडाने, ओ हालेलुया, पिढ्यानपिढ्या परमेश्वराने वाचवले. हालेलुया, बोले येशू मसीह की जय. हालेलुया. वधस्तंभ हे असं झाड आहे, वधस्तंभ हे असं लाकूड आहे, वधस्तंभ एक असा तारू आहे. नोहाच्या तारवाने 8 वाचवले, पण वधस्तंभाने लाखो आणि करोडो वाचवले. आजही वाचवत आहे, वाचवत राहणार. वधस्तंभाचं हे सामर्थ्य आहे. वधस्तंभ फार प्रभावशाली आहे. दुसरे राजे 6 मध्ये एक ती घटना आहे. मिनिस्ट्री वाढली बघा आलिशाची. एलियाच्या काळात जेवढे सेवक होते त्याच्यापेक्षा जास्त आलिशाच्या काळात होते. आता तुम्ही म्हणाल पास्टर कसं काय कळालं तुम्हाला? ऐका, त्या 6व्या अध्यायात असं लिहिलंय की तिथं राहणाऱ्या संदेष्टांच्या शिष्यांना राहण्यासाठी आश्रम अपुरा पडायला लागला. आधी पडत नव्हता, पडायला लागला तेव्हा 6व्या अध्यायात. म्हणजे काय, एलियाच्या काळी जितके सेवक होते त्यांच्यासाठी पुरेसा होता, पण अलिशाच्या काळामध्ये, ओ हालेलुया, आश्रम अपुरा पडायला लागला. मी चॅलेंज देऊन सांगतो, येत्या दिवसामध्ये तुमचे चर्चेस तुम्हाला अपुरे पडणार आहेत. हालेलुया. चर्चच्या भिंती तुम्हाला बांधाव्या लागणार, नवीन चर्च बांधावे लागणार, नवीन बिल्डिंग उभाराव्या लागणार, नवीन तुम्हाला मंडप घालावे लागणार. तुम्ही जेवढं बांधाल तेवढं तुम्हाला कमी पडणार आहे, कारण संजीवन आलेलं आहे. हालेलुया. त्या काळामध्ये जेव्हा दुप्पट अभिषेक आला त्यावेळेस त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा कमी पडायला लागली. तुमचं चर्च फुल होणार आहे. लॉकडाऊन नंतर बसायला जागा पुरणार नाही. हालेलुया. या कोरोनाच्या संकटाच्या काळानंतर चर्चेस मध्ये बसायला जागा पुरणार नाही. परमेश्वर तुमच्या बाउंड्रीज वाढवत आहे. नवीन लोकांना प्रभूमध्ये देव घेऊन येत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी आश्रमाची जागा कमी पडायला लागली. मग संदेष्टांपैकी एकाने येऊन विचारलं आलिशाला, आपल्याला आश्रम मोठा करायचा, काय करायचं, चालेल का? करा. लाकडं तोडायचे, जाऊ का? जा, तुम्ही पण चला. येतो. गेले यार्देनेच्या तीरी.
एक संदेष्टा चढला झाडावरती लाकूड तोडायला. लाकूड तोडता 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 लाकूड तुटून पडायला पाहिजे खाली, तर कुऱ्हाडीच्या दांड्यामधून कुऱ्हाडच निसटून पाण्यात पडली. असं होतं कधी कधी मिनिस्ट्रीमध्ये. मिनिस्ट्रीमध्ये असं कधी कधी होतं. कुऱ्हाडीचं दांडा हातात राहिला आणि कुऱ्हाडीचं डोकं पाण्यात पडलं यार्देन नदीमध्ये, आणि यार्देन नदीत ते पडल्यानंतर गेलं तळाला. मग आता हा सेवक ओरडायला लागला, स्वामी स्वामी. काय झालं? अलिशा विचारतो, काय झालं? कसला आवाज आला वाटतं, काय झालं काय झालं? ती कुऱ्हाड मी दुसऱ्याची मागून आणली होती, पडली पाण्यात, काय करायचं? कुठं पडली मला सांग. आलिशाने विचारलं. त्याने खुणून सांगितलं, हे बघ इथं या ठिकाणी पडली. ती जागा पाहिल्यावर आलिशाने एक झाडाचं लाकूड तोडलं. हालेलुया. त्या लोखंडाला बाहेर काढण्यासाठी त्याने संदेष्टाला सांगितलं नाही, पाण्यात उडी मार, तुझ्याकडून पडली तू उडी मार, असं सांगितलं नाही. मी शोधायला जातो असं सांगितलं नाही. लाकूड तोडलं, पाण्यावर टाकलं. हालेलुया. पाण्यावर जसं लाकूड टाकलं रे टाकलं, लोखंड जे पाण्यात बुडालं होतं पाण्यावरती तरंगायला लागलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोखंड पाण्यावर तरंगू लागलं. मी परत बोलतो चर्च. हालेलुया. लाकूड पाण्यावर टाकल्यावर लाकूड तरंगतच होतं, लाकूड तरंगणार हो, पण लोखंड पण पाण्यावर तरंगू लागलं. या ठिकाणी वधस्तंभाचा संदेश आहे. ते लोखंड तुम्ही आणि मी आहोत. आमचा स्वभाव बुडण्याचा आहे, तुमचा आणि माझा स्वभाव बुडण्याचा आहे. काही लोकांना विश्वास नाही बसत. लोक प्रार्थना विनंती पाठवतात, पास्टर प्रेयर करा, मी कर्जात बुडालोय. हॅलो, ऐकताय का देवाच्या प्रिय लोकांनो? मी बुडालोय हे म्हणायला लोकांना बरं वाटतं जास्त. पास्टर एवढा टेन्शन मध्ये बुडालोय का काय सांगू. लोकांना बुडायला, गटांगड्या खायला हे फार आवडतं. ऐका, बुडण्याचा स्वभाव आहे, बुडण्याचा स्वभाव आहे. लाकूड टाकल्यानंतर बुडणारी जी कुऱ्हाड आहे ना, पाण्यावरती तरंगायला लागली. आज तुमचा स्वभाव बदलण्यासाठी वधस्तंभाचं सामर्थ्य तुमच्यावरती उतरलेलं आहे. त्या पाण्यावरती उत्पत्ती पहिला अध्याय 1-2 वचनात जर तुम्ही वाचाल, देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. ऐकलं तुम्ही? देवाचा आत्मा जलाशयापासून भलतीकडे नाही, जलाशयाच्या खाली नाही, जलाशयाच्या आजूबाजूला नाही, जलाशयावर. जल आहे, जलाशयावर देवाचा आत्मा तळपत होता. ख्रिस्त ज्या वेळेस, हालेलुया, शिष्य ज्या वेळेस त्याचे निघून गेले, त्याला तिकडे जायला आता मचवा शिल्लक नाहीये. मचवा शोधत बसू का? हालेलुया. आता कोणाला बोलू का? आता कुणाला सांगू का माझ्यासाठी मचवा घेऊन ये? मला मचव्याची गरज नाही, कारण मी जिवंत देवाचा पुत्र आहे, मी पाण्यावर चालत जातो. हालेलुया. जो आत्मा जलाशयावर तळपत होता, तो आत्मा येशू मध्ये आहे. कुणी आमेन म्हणेल का? हालेलुया. तोच पवित्र आत्मा येशू मध्ये आहे. येशू पाण्यावर चालला, आणि तो पाण्यावर चालत असताना हे मात्र कळालं, जलाशयावर जो तळपू शकतो तो पाण्यावर चालू शकतो. आमेन. हालेलुया. आणि जो पाण्यावर चालू शकतो तो बुडणाऱ्या पेत्राला बाहेर काढू शकतो. हालेलुया. बुडणाऱ्या पेत्राला बाहेर काढू शकतो. बुडणारे पेत्र तुम्ही आणि मी आहोत प्रियांनो. हालेलुया. बुडणारे पेत्र तुम्ही आणि मी आहोत. थोडं टेन्शन आलं की लगेच बुडायला सुरुवात करतो, थोडं काही झालं की लगेच बुडायला सुरुवात करतो, थोडं काही झालं की लगेच अरे आम्ही अशा जहाजात आहोत. हालेलुया. अशा मचव्यात आम्ही आहोत. आमच्या मचव्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हा मचवा कसा काय बुडेल? हालेलुया. नाही बुडू शकत, नाही बुडू शकत. भिण्याची गरज नाही. हालेलुया. संकटावर संकट आले तरी वधस्तंभाचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला बुडू देणार नाही. तुम्ही बुडाले असला तरी तुम्हाला आज परमेश्वर बाहेर काढायला तयार आहे. आलिशाने फक्त लाकूड पाण्यावरती टाकलं, ते लाकूड पाण्यावर तरंगतंय, आणि जे बुडालेलं लोखंड आहे त्याला पण पाण्यावरती तरंगायला लावलं. हे सामर्थ्य वधस्तंभाचं आहे, ख्रिस्ताचा वधस्तंभ. आज तुम्ही कशात बुडालेले आहात? व्यसनात बुडालेले आहात का?
हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, कुठल्या व्याभिचारात बुडालेले आहात का? मोबाईल मध्ये घाण घाण गोष्टी पाहण्यामध्ये बुडालेले आहात का? चुकीच्या वाईट लोकांबरोबर कनेक्शन ठेवण्यामध्ये बुडालेले आहात का? पापात बुडाले आहात का? आज वधस्तंभाचा संदेश तुमच्यासाठी आहे. वधस्तंभ बुडणाऱ्यांना बाहेर काढणारा आहे. तो वधस्तंभ ख्रिस्ताचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. त्या लाकडावरती ख्रिस्त वधस्तंभावर त्या खेळला गेला ना, त्या दिवसापासून तुमची पातकं रद्द करण्यात आली. परमेश्वर आता ती स्मरत नाही. बुडणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी हालेलुया. प्रभूने आज तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. प्रभूने आज तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. तो कराराचा कोर्स होता ना, बाभळीच्या लाकडाचा होता प्रिया. मी साग म्हटलो नाही, मी एलोन म्हटलो नाही, मी सिसमचं लाकूड म्हटलो नाही, मी म्हटलं बाभळीच्या लाकडाचा. बाभळीच्या लाकडाचा तो होता. आणि त्या कराराच्या कोशाला सोन्याने मढवलेलं होतं. हालेलुया. सोन्याने मढवलं होतं. आतमध्ये बाभळीचं लाकूड, बाहेरून सोन्याने मढवलेलं होतं. वधस्तंभ नुसतं लाकूड नाहीये. वधस्तंभ जगातील सोन्याने मढवलेलं नाहीये, स्वर्गीय देवाच्या गौरवाने भरलेला आहे. हालेलुया. एक प्रकार आहे रेखी. तुम्ही ऐकलं असेल की माहित नाही. रेखी पाठवतात काही लोक. एक जादूटोना म्हणता येणार नाही, पण एक असा प्रकार आहे की फोनवरून रेखी पाठवून एखाद्याला बरं करू शकतात. एक अनबिब्लिकल आहे, चुकीचा प्रकार आहे, ज्याला आपण नाही मानत. तर त्या रेखी करणाऱ्या एका व्यक्तीचा मित्र, माझा एक मित्र म्हणजे एक पास्टर आहेत, ते दोघं मित्र होते. रेखी पाठवणारा, रेखी करणारा, हा जादूटोण्याचा एक प्रकार मी म्हणतो. हा प्रकार करणारा एक व्यक्ती आणि एक पाळक, दोघे मित्र होते. आणि या पाळकांनी स्वतः मला सांगितलं की त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलं की तुमच्याकडे चर्चमध्ये क्रॉस असतो ना, तो क्रॉस मला द्या, मी त्याच्यावर रेखी पाठवतो, तुमच्या चर्चमध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतील. या पाळकांनी त्याला सांगितलं की वधस्तंभाला तुझ्यासारख्याच सामर्थ्याची गरज नाही. त्या वधस्तंभावर ऑलरेडी माझ्या देवाचं गौरव आहे. हालेलुया. त्या वधस्तंभाला कुणी अजून सामर्थ्य देण्याची गरज नाही. वधस्तंभ ऑलरेडी सामर्थ्यवान आहे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, काळजीपूर्वक ऐका. त्या दिवसापासून या दिवसापर्यंत रेखी करणाऱ्याचा धंदा चौपट झाला. कोणी कुत्र त्याच्याकडे जात नाही. हे माझ्या प्रभूचं सामर्थ्य आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, वधस्तंभाच्या सामर्थ्याला चॅलेंज करू नका. ख्रिस्त वधस्तंभावरती खेळला, ही सगळ्यात मोठी आणि महान गोष्ट जगाच्या इतिहासामध्ये घडली. कितीतरी महान लोक जगामध्ये आले. मी म्हणत नाही जगात महान लोक आलेच नाहीत. मी म्हणतो, मी मान्य करतो, ज्ञानी लोक जगामध्ये आले, महान लोक, महान योद्धे जगामध्ये आले, सगळे आले. आणि त्यांनी पाप्यांना मारण्याचं काम केलं. एकच जगात आला ज्याने पाप्यांना तारण्याचं काम केलं. जेवढे ख्रिस्त जगामध्ये आले, जेवढे मसीहा, जेवढे देव जगामध्ये आले, त्या सगळ्यांनी पातकांना आणि त्या पातकांबरोबर त्या पाप्यांना शिक्षा देण्याचं काम केलं. पण एकच असा आमचा ख्रिस्त आहे ज्याने वधस्तंभावरती पाप्यांसाठी बलिदान दिलं. त्याने पाप्यांना मारलं नाही. पाप्यांना म्हटलं तुझ्यावरचं मी मरतो, तुझ्या बदलीचं मरण मी घेतो. कुणीतरी म्हटलं अरे ते विकास कांबळेच्या डोक्यात काट्याचा मुकुट घाला. तो म्हटला नको, त्याला जाऊ दे घरी, त्याच्याऐवजी मी घेतो. हालेलुया. त्या विकासला पकडा, त्याच्या हातामध्ये खिळे ठोका. तो म्हटला नको नको, त्याला जाऊ दे, त्याला सोडून देतो, माझ्या हातामध्ये खिळे ठोका. त्या प्रभूच्या हातात आणि पायात खिळे ठोकले. खरे खिळे तुमच्या हातात ठोकायला पाहिजे होते. जे संदेश ऐकतात त्या प्रत्येकाच्या हातात आणि पायात खिळे ठोकायला पाहिजे होते. प्रत्येकाच्या मस्तकामध्ये काट्यांचा मुकुट घालायला पाहिजे होता. पण प्रभू म्हटलं यांना क्षमा कर, यांना जाऊ दे, त्यांच्या बदलीचं मरण मी स्वीकारतो. ते वधस्तंभावरती प्रभूने बदलीचं मरण स्वीकारलं. तुम्हाला आणि मला मुक्त केलं. आम्ही मोकळे झालो.
जितकी पातक होती ती संख्या खोडण्यात आली, शून्य झाली सगळी पातक, संपली. आता आम्ही पापी नाही, आता आम्ही धार्मिक आहोत. आम्ही धार्मिक नव्हतो, पण वधस्तंभाद्वारे, त्या प्रभूच्या बलिदानाद्वारे आम्ही धार्मिक नसताना आम्ही धार्मिक झालो आहोत. आम्ही पवित्र नाही, पण आम्हाला पवित्र करण्यात आलं आहे. आमचे वस्त्र शुद्ध नाही, पण आता आमचे वस्त्र शुद्ध करण्यात आले आहेत. आम्ही योग्य नाही, पण आता आम्हाला योग्य करण्यात आलं आहे वधस्तंभाद्वारे. स्वर्ग म्हणण्याची सुद्धा ज्यांची लायकी नाही, त्यांना स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार आहे वधस्तंभाच्या बलिदानाद्वारे. हालेलुया. ख्रिस्त वधस्तंभावर गेला, त्या बलिदानाद्वारे तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने स्वर्गाचे द्वार उघडले आहे. वधस्तंभाचा संदेश हा फार आम्हाला प्रेरणा देणार आहे. वधस्तंभाचा संदेश आम्हाला उत्स्फूर्त करणार आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुम्ही इतरांपर्यंत सुवार्ता पोहोचवण्याचं कार्य करता, ज्या वेळेस तुम्ही इतरांना सुवार्ता सांगण्याचं काम करता, त्यावेळेस एक गोष्ट प्राकर्षाने लक्षात ठेवा. तुम्हाला एक गोष्ट गाजवायची आहे, ती म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ. कुठली गोष्ट? ख्रिस्ताचा वधस्तंभ. ते बघा, ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या बाजूला अजून 2 वधस्तंभ आहेत, ते पण वधस्तंभ आहेत. पण हे इतर वधस्तंभ नाही. आम्हाला फक्त ख्रिस्ताचा वधस्तंभ घालवायचा आहे. इतर जगातल्या गोष्टी नाही, आम्हाला फक्त वधस्तंभ घालवायचा आहे. आम्हाला फक्त ख्रिस्ताचा वधस्तंभ घालवायचा आहे. आम्हाला इतर कुठल्याही गोष्टीला गाजवायचं नाही, आम्हाला फक्त ख्रिस्ताचा वधस्तंभ गाजवायचा आहे. कारण की या वधस्तंभाने आम्हाला प्रभूकडे आणलेला आहे. ख्रिस्त वधस्तंभावर गेला. वधस्तंभाचा संदेश फार महत्वाचा आहे. मग आतापर्यंत जे आपण ऐकतोय त्या वधस्तंभ, त्या लाकडाबद्दल बोलतोय का? ते जाऊन आम्हाला गुलगुता टेकडीवरती ते ज्या वधस्तंभावर येशूला खेळलं, तो ते लाकूड शोधायचंय का? नाही. वधस्तंभाचा संदेश हा आत्मिक संदेश आहे प्रिय. फिजिकल रेल्म मध्ये त्याला शोधू नका. फिजिकल रेल्म मध्ये शोधू नका. वधस्तंभाचा संदेश आत्मिक संदेश. आणि म्हणून आपल्या अंतःकरणावरती हा वधस्तंभाचा संदेश लिहिलेला असू दे. ख्रिस्ताचं बलिदान आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आम्ही कधीच विसरता कामा नये. आणि जे लोक दिनी प्रतिदिनी त्या प्रभूच्या रक्ताबद्दल धन्यवाद देतील, ते कधीच आत्म्यात पडणार नाही. जे लोक दिनी प्रतिदिनी प्रभूला धन्यवाद देतील, प्रभू माझ्यासाठी रक्त सांडलं, धन्यवाद. माझ्यासाठी क्रुसावर गेला, धन्यवाद. माझ्यासाठी मरणातून विजयी झाला, धन्यवाद. आणि तोच प्रभू मला घ्यायला येणार आहे, म्हणून धन्यवाद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून धन्यवाद. कधीच तुम्ही आत्म्यात पडणार नाही. 4-2 दिवसापूर्वी आता फोन आला मला एक, आणि एका भावाने मला सांगितलं, पास्टर मी अट्टल दारुड आहे. बोल, बरं मग? 15 दिवस झाले दारूचा एक थेंब पण घेतला नाही मी. बोललं काय झालं, कशामुळे? 15 दिवस झाले दारू प्यावीशी वाटली का लगेच युट्यूब ऑन करतो, तुमचे संदेश ऐकतो. तलब गेली का मग बंद करतो, परत तलब आली की लगेच व्हिडिओ ऑन करतो, तुमचा संदेश ऐकतो. 15 दिवस झाले एक थेंब घेत नाही. पास्टर प्लीज संदेश टाकत राहा. वाह, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. हे सामर्थ्य फक्त येशूच्या वधस्तंभामध्ये आहे. हे सामर्थ्य येशू शिवाय तुम्हाला कुठं पाहायला मिळणार. आज त्या वधस्तंभाकडे वळा प्रिय. आज प्रभूकडे या. आज प्रभूकडे या. ज्या वधस्तंभाला दुःख आणि यातनेचं ठिकाण समजून लोक रस्ता बदलून जायचे, आज त्या वधस्तंभाकडे लोक धाव घेत आहेत. आणि तोच वधस्तंभ जो यातनेचा ठिकाण होता, तो वधस्तंभ आज प्रीतीचं ठिकाण झालंय ख्रिस्ताच्या बलिदानामुळे.
तो वधस्तंभ आशेचं ठिकाण आहे. तो वधस्तंभ नवा मार्ग देणारा आहे. तो वधस्तंभ आमच्या जीवनाला वळण देणारा आहे. वधस्तंभ आमच्यासाठी बहुमूल्य आहे प्रिय. आज एक प्रार्थना प्रभूकडे करूया की या वधस्तंभामध्ये जे सामर्थ्य ते आम्हाला कधी विसरू देऊ नको. आणि दिनी प्रतिदिनी तुझ्या या नव्या जीवनाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रभू आमच्यावर कृपा कर. प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी प्रार्थना करतो. आज या वचनाद्वारे आमची भेट घेतलीस, तुझ्या मनापासून आभार आणि उपकार मानतो. ख्रिस्ताचा वधस्तंभ आमचा उणेपणा दूर करणारा ठरला. ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्यासाठी शेवटची वेदी ठरला. हा ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्यासाठी भूषणाचं आणि अभिमानाचं ठिकाण ठरला. हा वधस्तंभ आम्ही उंच करावा ही तुझी इच्छा आहे प्रभू. प्रभू तुझ्या वधस्तंभावरील बलिदानाला, प्रभू तुझ्या वधस्तंभावरील बलिदानाला आम्ही कधीच विसरू नये. दिनी प्रतिदिनी आम्ही तुझं गौरव करावं स्वर्गीय देवा, यासाठी आमचं सहाय्य कर. धन्यवाद देतो प्रभू, या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द तू ऐकलास आणि प्रत्येकाच्या जीवनात आज नंतर एकच गोष्ट उंच होईल, ती म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो. प्रभू येशू, आम्ही तुला उंच करावं. वधस्तंभ उंच करणं म्हणजे त्या वधस्तंभावर विंदिलेल्या येशूला उंच करणं, हा त्याचा खरा अर्थ आहे प्रभू. दिनी प्रतिदिनी आमच्या जीवनातून आम्ही तुला उंच करावं, यासाठी आमचं तू सहाय्य कर. स्वतःला शून्य करतो, तुला उंच करतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून दिली आहे.